नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी पेपर दुसरा। यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी हा 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर 100 गुणांसाठी असा असतो। एकूण पेपर दुसरा हा 150 गुणांसाठी असतो। थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजन्स टेस्ट। आपण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासणार आहोत। अकरावा घटक आकृतीचे पृथक्करण हा अभ्यासणार आहोत। आकृतीचे पृथक्करण या घटकासाठी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 10% इतका भारांश ठेवलेला आहे। 10% भारांश म्हणजेच 5 प्रश्न हे 10 गुणांसाठी असतात। तर आकृतीचे पृथक्करण या अंतर्गत कोणकोणते उपघटक असतात? तर आकृतीचे पृथक्करण या अंतर्गत पहिला उपघटक आहे अपूर्ण आकृती पूर्ण करणे, दुसरा तंतोतंत आकृती ओळखणे, घडीच्या आकृत्या आणि लपलेली आकृती शोधणे। तर आकृतीचे पृथक्करण या अंतर्गत या 4 उपघटकांचा समावेश होतो। आकृतीचे पृथक्करण यातील पुढचा उपघटक आहे 11.4 लपलेली आकृती शोधणे। Figure analysis 11.4 find the hidden figure or complete figure. So find the answer figure that is hidden in the question figure. लपलेली आकृती शोधणे हिडन फिगर्स। यामध्ये प्रश्न आकृती ज्या उत्तर आकृतीचा भाग आहे अशी उत्तर आकृती आपल्याला शोधायची असते। So in this type of question, the question figure is a complete figure and one of its part is given in one of the 4 answer figures. We have to find out that hidden part from the answer figure which fits into the question figure. So some clues. प्रश्न आकृतीतील सरळ उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा किंवा वक्र रेषा यांच्यापैकी कोणतीही एक रेषा निवडा आणि तिची स्थिती लक्षात घ्या। Observe the lines in the question figure and its position. According to the position of that line, try to find out the answer. Second, पायरी 1 मध्ये निवडलेली रेषा कोणत्या उत्तर आकृत्यांमध्ये त्याच स्थितीत आढळते त्या उत्तर आकृत्या निवडा व इतर उत्तर आकृत्या वगळा। Here also you have to apply the omitting method. Okay? प्रश्न आकृतीतील दुसरी एखादी रेषा निवडा, तिची स्थिती लक्षात घेऊन पायरी 2 मध्ये निवडलेल्या कोणत्या उत्तर आकृतीमध्ये ती रेषा आढळते ते शोधा। So the position of lines, that is horizontal, vertical, slanting line, their lengths, angles, curves,
geometrical structures. This you have to focus and find out. The left, right, top, bottom portion of the figures observe carefully. या पायऱ्यांनुसार शोधल्यास तुम्हाला उत्तर आकृतीपर्यंत पोहोचणे सुलभ होते. तर रेषांची उभी, आडवी, तिरकी स्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. कोनांचे प्रकार म्हणजे लघुकोन, काटकोन, विशाल कोन याकडे लक्ष द्या. वक्ररेषा कोणकोणत्या आहेत, त्या कशा आहेत त्यांचं निरीक्षण करा. त्यातील भौमितिक रचना असतील, उदाहरणार्थ त्रिकोण, चौकोन, वर्तुळ किंवा अन्य आकृत्या, त्यांचं निरीक्षण व्यवस्थित करा. आकृतीचा डावा भाग, वरचा भाग, उजवा भाग, खालचा भाग यांचंही निरीक्षण करून उत्तर आकृत्यांमध्ये हे भाग नेमके कसे कसे आहेत, त्यानुसार कोणत्या उत्तर आकृतीमध्ये डावा भाग तिथल्या तिथे आहे, ज्या आकृतीमध्ये तो नाहीये ती आकृती वगळा. अशा प्रकाराने एक एक आकृती वगळून तुम्ही उत्तर आकृतीकडे येऊ शकता. आकृती कोणत्या आकृतीत लपलेली आहे ते शोधा. फाइंड द हिडन पार्ट ऑफ द क्वेश्चन फिगर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. आपल्याला आकृती दिलेली आहे, प्रश्नाकृती, आणि या आहेत उत्तर आकृत्या. प्रश्नाकृतीचं निरीक्षण करा. या प्रश्नाकृतीमध्ये आपल्याला काही उभ्या रेषा दिसत आहेत, काही वक्र रेषा दिसत आहेत. उभ्या रेषा किती आहेत बघा. येस, 1 2 या दोन उभ्या रेषा आहेत. अशा दोन उभ्या रेषा कोणकोणत्या आकृतीत दिसत आहेत त्या लक्षात घ्या, इतर आकृत्या वगळा. मग आता दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला या सरळ अशा उभ्या रेषा दिसत नाहीयेत, त्यामुळे सेकंड ऑप्शन आणि फोर्थ ऑप्शन गेट्स कॅन्सल्ड. हे दोन ऑप्शन आपण वगळू शकतो, कारण या ठिकाणी सरळ आपल्याला उभ्या रेषा दिसत नाही. आता आहे पहिला आणि तिसरा पर्याय. वक्र रेषांचं निरीक्षण करा. या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला या दोन वक्र रेषा दिसत आहेत. या ठिकाणी तशा दिसत आहेत का पहिल्या आकृतीत? नाही. तिसऱ्या आकृतीकडे या. येस, इट इज देअर, सी हिअर, राईट. आपल्याला दिसून येत आहेत, म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खालील प्रश्नाकृती कोणत्या आकृतीत लपलेली आहे ते शोधा. पुन्हा आपल्या पुढे एक प्रश्नाकृती दिलेली आहेत आणि आपल्या पुढे आहेत हे 4 पर्याय. उभी रेषा निरीक्षण करा. बघा, पहिल्या आकृतीमध्ये आहे, दुसऱ्या आकृतीत नाही आहे, तिसऱ्या आकृतीतही उभी रेषा नाही आहे, त्यामुळे या दोन्ही आकृत्या कॅन्सल. चौथ्या आकृतीत आपल्याला उभी रेषा या ठिकाणी ही आडवी दिसून येत आहे. ओके. त्यानंतर या दोन वक्र रेषा एकात एक गेलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे बघा, ही उभी रेषा, ही एक वक्र रेषा आणि ही दुसरी वक्र रेषा. आणि हे जर आपण केलं तर कुठल्या आकृतीत दिसून येत आहे? येस, पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला हे दिसून येत आहे. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघा. या उत्तर आकृत्या आहेत. आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये आडव्या रेषा, उभ्या रेषा, वक्र रेषा यांचं निरीक्षण करा आणि आपण उत्तराकडे येणार आहोत. तर आडव्या रेषा किती आहेत बघा. 1, ही 2 आणि ही एक 3. 3 आडव्या रेषा आहेत. या ठिकाणी बघा दिसत आहेत का आपल्याला 1 2 3 आणि ही एक खाली 4 दिसत आहेत, बरोबर. या ठिकाणी 1 2 3, परंतु या 3 छोट्या छोट्या दिसत आहेत आडव्या रेषा. या ठिकाणी बऱ्याच आडव्या रेषा आहेत. मग आपण आता बघणार आहोत वक्र रेषांकडे. येस, वक्र रेषा किती आहेत? 1 आणि 2. या ठिकाणी 2 आहेत, पण या सरळ अशा मोठ्या आहेत, त्यामुळे हा पर्याय गेला.
तिसऱ्या पर्यायामध्ये या अशा रेषा आहेत, ही उभी रेषा पण आहे, परंतु ही खालची सरळ रेषा नाहीये, त्यामुळे तिसरा पर्यायही गेलेला आहे. फर्स्ट आणि फोर्थचं निरीक्षण करा. बघा, ही एक रेषा, ही एक आणि सरळ आणि आडवी, राईट? म्हणजेच कोणत्या पर्यायात दिसतंय? येस, पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला ही दिसून येते, म्हणजे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. पुढच्या आकृतीचं निरीक्षण करा आणि कोणत्या पर्यायात ही आकृती असेल हे आपण ठरवणार आहोत. बघा, एक उभी रेषा, त्यानंतर आडवी रेषा, परत सरळ रेषा आपल्याला उभी हवी आहे. पहिल्या पर्यायात ती नाही आहे, फर्स्ट पर्याय गेट्स कॅन्सल. सेकंड, उभी, आडवी, परत उभी, आडवी, या ठिकाणी अशी दुसऱ्या पर्यायात पण नाही आहे, कॅन्सल. थर्ड, बघा दिसते का? नाही. हा जो खालचा भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या आकृतीत पण दिसून येत नाही, तिसऱ्या आकृतीत पण दिसून येत नाही. हा जो भाग आहे बघा, हा भाग जो आहे याचं निरीक्षण करा. तर बघा, चौथ्या आकृतीत आपल्याला हा भाग दिसून येतोय खाली, हे जे भाग दिसत आहेत आपल्याला, त्यामुळे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचं बघूया आपण प्रश्न. आडवी रेषा 1 आहे. बघा, पहिल्या आकृतीत, दुसऱ्या आकृतीत, तिसरा पर्याय गेला कारण ही सरळ रेषा नाहीये, त्यामुळे तिसरा पर्याय गेला, बरोबर. त्यानंतर पहिल्या दुसऱ्यामध्ये आहे वक्र रेषा, ही एक उभी रेषा आणि अशी आपल्याला ही या ठिकाणी ही तिरकस रेषा हवी आहे. पहिल्या आकृतीत उभी रेषा आहे पण थोडी तिरपी रेषा नाही आहे, त्यामुळे पहिला पर्याय कॅन्सल. दुसऱ्या आकृतीत 1, 2 आणि या ठिकाणी पण दिसतोय, या ठिकाणी असा तिरका आला आणि हा सरळ आपल्याला जाताना या ठिकाणी सरळ हा एकच सरळ भाग येताना दिसून येत आहेत, बरोबर. चौथ्या आकृतीचं निरीक्षण करा. येस, एक आडवी रेषा, त्यानंतर एक तिरपी रेषा, बघा, एक उभी, त्यानंतर ही तिरपी, तसंच या बाजूने पण, म्हणजेच अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढची आकृती बघा, स्वस्तिक दिलंय, अतिशय सोपं आपल्याला वाटतं. उत्तर आकृत्यांचं निरीक्षण करा. पहिली आकृती कॅन्सल, दुसरी आकृती आपल्याला बघितल्याबरोबर पटकन फसवी आहे बघा, परंतु ही उभी रेषा डाव्या बाजूला आहे, या ठिकाणी ही उजव्या बाजूला आहे, त्यामुळे दुसराही कॅन्सल. तिसऱ्या आकृतीत तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल, हा जो भाग आहे हा पूर्ण जॉईंट आहे, इथे या ठिकाणी कुठलीही एक आडवी रेषा जॉईंट नाही, त्यामुळे चौथा पर्याय ही कॅन्सल झाला. अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. कुठे आहे बघा, मग उभी रेषा, आडवी रेषा, परत उभी रेषा, त्याचप्रमाणे बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला ही उभी, सरळ, आडवी, तसंच या बाजूने उजव्या बाजूने. तर अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट बघा, खालचा भाग हा अशा प्रकारे अर्धवर्तुळ हवाय आपल्याला. पहिला भाग ऑप्शन कॅन्सल, थर्ड ऑप्शन कॅन्सल, बरोबर. आता दुसरा आणि चौथा पर्याय राहिला. दुसऱ्या पर्यायामध्ये हा जो अर्धवर्तुळाचा उजव्या बाजूला असलेला भाग दुसऱ्या पर्यायात डाव्या बाजूला दिसतोय, त्यामुळे दुसराही पर्याय कॅन्सल. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 बघा आहे. येस, पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर.
पुढच्या आकृतीचं निरीक्षण करा. एक उभी रेषा, आडवी रेषा, तिरकी रेषा. कशामध्ये आहे बघा. पहिले उभी, नंतर आडवी आणि त्यानंतर आपल्याला तिरकी आहे. तर या ठिकाणी आपल्याला ही सरळ, ही आडवी आणि ही तिरकी मिळते, पण उभी रेषा दिसत नाहीये. पहिला पर्याय कॅन्सल. दुसऱ्यामध्ये बघा, येस, ही उभी, ही आडवी आणि ही तिरकी मिळते. येस, बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. अचूक उत्तर या ठिकाणी दुसऱ्या पर्यायात आपल्याला मिळते. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता ही पुढची आकृती बघा. अतिशय सोपं वाटतंय आपल्याला बघितल्यावर, परंतु याचं निरीक्षण करा. पहिले उभी, आडवी, परत उभी, आडवी, तिरकी. उभी, आडवी, परत उभी, आडवी आणि तिरकी. आता या ठिकाणी तिरकी कुठेच जात नाही, त्यामुळे पहिला पर्याय कॅन्सल. दुसऱ्यामध्ये येऊया. उभी, आडवी, सरळ नाहीये. तिसऱ्या पर्यायात बघा, उभी, आडवी, सरळ आणि डाव्या बाजूला तिरकी गेली पाहिजे, ही जात नाहीये, त्यामुळे तिसरा पर्याय ही कॅन्सल. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4. बघा कुठे आहे. येस, इथे अशी, ही आणि या प्रकाराने. अचूक उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. कशामध्ये आपल्याला ही आकृती दिसून येते बघा. निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल पहिला पर्याय कॅन्सल. दुसऱ्यामध्ये आपल्याला वाटतं आहे, पण या ठिकाणी मधला भाग पोकळ आहे, त्यामुळे दुसराही कॅन्सल. तिसराही कॅन्सल आहे. अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. बघा मधला जो भाग आहे हे दोन्ही एकमेकांना स्पर्श झालेले पाहिजे. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4. तिसऱ्या आकृतीत ते स्पर्श झालेले नाहीयेत. पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीत क्रॉस झालेले आहेत. पहिल्या आकृतीत पण स्पर्श झालेले नाही, बाहेरच्या बाजूला गेलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा. निरीक्षण करा. बघा उभी रेषा, दोन उभ्या रेषा पहिल्या आकृतीत नाही आहेत. या उभ्या रेषा असू शकतात, बरोबर. या उभ्या आणि ही अशी आतमध्ये, पण ही या ठिकाणी बाहेर गेलेली आहे, त्यामुळे पहिला पर्याय नाही. दुसऱ्या आकृतीत बघा, ही जर आकृती आपण आडवी केली तर आपल्याला लक्षात येईल की दुसऱ्या आकृतीत आपल्याला हे दिसून येत आहेत. बघा हे दोन्ही कोपरे आतमधल्या बाजूला आहेत आणि या आडव्या रेषा 2 आहेत. बघा अशा ही जी आकृती दिसते आपल्याला, येस, ही आकृती जर आपण फिरवली अशा प्रकारे तर आपल्याला उत्तर मिळेल पर्याय क्रमांक 2. पुढच्या आकृतीचं निरीक्षण करा आणि कोणत्या आकृतीत ही मिळेल लक्षात घ्या. आता ही आकृती कशीही आडवी उभी असू शकते. आडवी रेषा, तिरकी रेषा बघा कुठे आहे. बघा ही अशी आडवी, त्यानंतर ही तिरकी, परत सरळ, थोडीशी परत तिरकी स्लॅन्टिंग, सरळ आणि परत तिरकी. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला ही रेषा दिसून येते आहे. यासाठी आपल्याला आडव्या रेषा, उभ्या रेषा, तिरक्या रेषा यांचं निरीक्षण करावं लागतं. उभ्या रेषा किती आहेत बघा, 1 2 3. या ठिकाणी उभ्या रेषांचं निरीक्षण करा प्रत्येक आकृतीमध्ये. तर उभ्या रेषा या ठिकाणी जर आपण बघितल्या तर बघा ही आकृती अशी आडवी झालेली आपल्याला दिसून येते आणि या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे त्या आकृतीचं योग्य प्रकारे निरीक्षण करून हे उत्तर शोधावं लागेल. समजा दुसऱ्या आकृती आपण बघायला गेलो तर ही रेषा आपण जर अशी पकडली उभी, त्यानंतर ही स्लॅन्टिंग, परत सरळ, परत तिरकी, परत आडवी, परत उभी, परत सरळ, परत तिरकी. ही रेषा
परत आपल्याला कशी पाहिजे, सरळ. ही सरळ नाहीये, ही स्लॅन्टिंग आहे, त्यामुळे हा पर्याय गेला. बरोबर. या ठिकाणी बघा, ही उभी, स्लॅन्टिंग, सरळ, इथे सरळ नाहीये. बरोबर. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला ही आकृती या ठिकाणी लपलेली दिसून येते. एक उभी रेषा, दोन आडव्या रेषा आहेत, पण एक डाव्या बाजूला, एक उजव्या बाजूला. कोणत्या आकृतीत? येस. जर पहिली आकृती जर आपण बघितली तर या ठिकाणी एक उभी रेषा, पण ही जी रेषा आहे डाव्या बाजूला ही मध्ये आहे, इथे वरती आहे, त्यामुळे पहिला पर्याय कॅन्सल. दुसऱ्या पर्यायात येस, उभी, आडवी, आडवी. येस, ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. दिसते कुठे आहे तुम्हाला? येस. आकृतीचं निरीक्षण करा आणि उत्तर आकृत्यांचं निरीक्षण करा. या तिरकस दोन रेषा आडव्या 1 2 3 4, या ठिकाणी आडव्या 1 2 3 आणि 4 आहेत, परंतु या लक्षात घ्या, ह्या दोन आडव्या, या ठिकाणी दोन आडव्या, मध्यभागी ही ठिकाणी एक स्लॅन्टिंग जी आहे ही आपल्याला दिसत नाहीये. ही स्लॅन्टिंग मध्ये त्रिकोण आपल्याला होतोय, त्यामुळे पहिला ऑप्शन कॅन्सल. दुसऱ्यामध्ये बघा, नाही. तिसऱ्यामध्ये हा त्रिकोणच झालेला आहे. चौथ्यामध्ये बघा, येस, एक या ठिकाणी अशी आपल्याला दिसून येते. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा कुठे झालंय? येस, पर्याय क्रमांक 4 हे आहे अचूक उत्तर. पुढचं बघूया आपण. आडव्या रेषा 1 2 3, एक स्लॅन्टिंग उजव्या बाजूने. आडव्या रेषा 1 2 3 आहेत, ही स्लॅन्टिंग, आणि उभ्या रेषा 1 2. येस, ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. मिळते आपल्याला. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. पुढची आकृती बघा. फक्त या आपल्याला 1 2 3 4 4 रेषा दिलेल्या आहेत. सोपं वाटतंय की नाही? 1 2 3, पण पुढची कंटिन्युअस नाही. इथे पण बघा 1 2 3 नाही. बघा पुढे, येस, 1 2 3 4. येस, आपल्याला दिसतंय बघा, या आकृतीत दिसतंय 1 2 3 आणि 4. बरोबर. तर ही आहे आपली अचूक आकृती, पर्याय क्रमांक 2. प्रश्न आकृती बघा. एक ही उभी रेषा, आडवी रेषा. उभ्या रेषा किती आहेत? एक छोटी, 2 3. 1 2, ही उभी रेषा सरळ नाही आहे, त्यामुळे पहिला पर्याय कॅन्सल झाला. दुसरा पर्याय बघा, 1 2, ही सरळ आडवी. येस, दुसऱ्या पर्यायात आपल्याला दिसून येते. या ठिकाणी तुम्ही निरीक्षण केलं तर बघा, पर्याय क्रमांक 2 1, ही अशी रेषा सरळ, परत या ठिकाणी अशी गेली, ही सरळ उभी, आणि या ठिकाणी अशी आहे. येस, पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. आपल्याला आकृती खूप सोपी दिसते, परंतु उत्तर आकृत्यांचं निरीक्षण करा. कुठल्या पर्यायामध्ये ही आकृती लपलेली असेल? पहिला पर्याय पण आपल्याला वाटतोय, चौथा पण वाटतोय, तिसरा पण वाटतो, दुसरा पण वाटतो. कोणता असेल बघा, निरीक्षण करा. हा त्रिकोण, आडव्या रेषा 1 2,
कुठे असतील बघा, या ठिकाणी 1 2 आहेत, परंतु हा एक त्रिकोण आणि या ठिकाणी हा त्रिकोण नाहीये, तर आपल्याला हा एक काय दिसतो आहे, चौकोन दिसत आहे, समलंब चौकोन आहे, बरोबर. मग या ठिकाणी हा वरती पण त्रिकोण खाली पण त्रिकोण, त्यामुळे पहिला पर्याय कॅन्सल. आपल्याला काय पाहिजे, एक वरती त्रिकोण आणि खाली समलंब चौकोन. कोणत्या पर्यायात दिसतंय, येस, ऑप्शन नंबर 3 बघा, वरती त्रिकोण आणि खाली समलंब चौकोन, बरोबर. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. याच्यामध्ये ही आकृती लपलेली आहे. चौथ्या पर्यायामध्ये पण आहे, पण हा खालचा वरचा जो त्रिकोण आहे आणि खालचा समलंब चौकोन याचं निरीक्षण करा, या ठिकाणी ती आकृती बसणार नाही. पुढची आकृती बघा, 2017च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील हा प्रश्न आहे. कोणत्या आकृतीत खालील प्रश्नाकृती ती दिलेली आहे, ती यापैकी कोणत्या आकृतीत लपलेली आहे ते शोधा. कोणती असेल बघा, निरीक्षण करा. बघा, या ठिकाणी दिसते तुम्हाला, कुठला येतोय, येस, पर्याय क्रमांक 4 बघा आहे. पर्याय क्रमांक 4 जर बघितला तर आपल्याला दिसून येतोय की अचूक उत्तर आहे. या ठिकाणी बघा, हा भाग, हा जो भाग आहे, हा ही जी आकृती चौथ्या क्रमांकाची आकृती या आकृतीत लपलेली आहे. पुढचा प्रश्न आहे 2018च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्न. प्रश्नाकृतीचं निरीक्षण करा आणि उत्तर आकृत्यांचंही निरीक्षण करा. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की या त्रिकोणाच्या प्रत्येक ठिकाणी आपल्या त्रिकोण दिसत आहेत, षटकोन, आणि यामध्ये हे त्रिकोण, या त्रिकोणामध्ये आपल्याला हा भाग दिसून येत आहे. सगळ्या आकृत्यांमध्ये आहे. चौथ्या आकृतीमध्ये अशा प्रकारे आपल्याला एक त्रिकोणाचा हा कोन दिसून येत नाही. चौथी आकृती कॅन्सल. आता या कोन ज्या ठिकाणी दाखवलेला आहे त्या ठिकाणी काय आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे. आणि कोणती चिन्ह आहे, तर वर्तुळ, स्टार. सगळ्या आकृत्यांमध्ये वर्तुळ, स्टार आणि फुल्ली हे चिन्ह आहे का, हो. या कोनाच्या ठिकाणी फुल्ली आहे, पहिल्या आकृतीत कोनाच्या ठिकाणी वर्तुळ आहे, त्यामुळे ही आकृती कॅन्सल, ही कॅन्सल, कारण या ठिकाणी स्टार आहे. राहिली आकृती तिसरी, पर्याय क्रमांक 3 येणार आहे. बघा, या ठिकाणी ही आकृती जर आपण या ठिकाणी नेऊन ठेवली तर जुळते आहे, म्हणजे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्न पुढचा आपण बघूया. आकृतीचं नीट निरीक्षण करा, तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणचा हा जो भाग आहे तो बघा, या ठिकाणी हा जो भाग आहे, पहिल्या याच्यामध्ये हा सरळ भाग दिसतोय, त्यामुळे पहिली आकृती कॅन्सल. त्यानंतर दुसरी आकृती पण कॅन्सल, कारण या ठिकाणी ही सरळ रेषा आणि हा जो गोल भाग आहे हा दिसून येत नाही. पर्याय क्रमांक 3 बघा, येस, या ठिकाणी हा भाग जुळून येतो आहे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 2021 या शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्न आहे. प्रश्नाकृतीचं निरीक्षण करा आणि उत्तर आकृत्यांचं निरीक्षण करा. या ठिकाणी हा भाग लक्षात घ्या, कोणतं येणार आहे उत्तर, बघा, हा जो भाग आपण पहिली आकृती घेतली तर या ठिकाणी बरोबर ती
जुळून येत आहे. तर पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. हा एक वक्राकार हा भाग, त्यानंतर हा वर्तुळाचा भाग, ही उभी सरळ रेषा आणि परत हा असा वर्तुळाचा भाग. पर्याय क्रमांक 1. तर अशा प्रकारे तुम्ही प्रश्नाकृतीचं आणि उत्तर आकृत्यांचं निरीक्षण केलं आणि जास्तीत जास्त या निरीक्षणाचा सराव केला तर हे प्रश्न तुम्ही सोडवू शकाल. यासाठी तुम्हाला आडव्या रेषा, उभ्या रेषा, तिरकस रेषा, कोन याचं निरीक्षण करण्याची सवय करून घ्या आणि त्या अनुषंगाने एक एक आकृती वगळून योग्य आकृत्यांकडे आपण येऊ शकता. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.